जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। मात्र या संपूर्ण जे आहे युद्धजन्य परिस्थिती दरम्यान भारत आणि पाक या सीमारेषेदरम्यान संपूर्ण तणावात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये देखील अलर्ट मोड जारी करण्यात आलेला आहे। एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रभरातील पोलिसांच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहे आणि एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्र हे अलर्ट मोडवर आलेला आहे। सध्या मी उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या इथे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात काल आपण पाहिलं तर गुरुवारी मध्यरात्री जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानने केलेला हल्ला जो आहे तो भारताने परतवून लावलेला आहे आणि त्यानंतर मुंबई देखील अलर्ट मोडवर आलेली आहे। सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या इथे तुम्ही पाहू शकतात नेहमीप्रमाणे जे चाकरमानी असतील जे कर्मचारी असतील ते कार्यालयात जाण्यासाठी निघालेले आहेत। मुंबईचं स्पिरिट हे नेहमीच जे आहे उल्लेखनीय ठरत असतं आणि आपण पाहिलं तर कुठेतरी पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी आपण पाहिला तर येत्या काळामध्ये अलर्ट मोडवर असल्यामुळे अनेक जे आहे सोयी सुविधा असतील किंवा अलर्ट जो आहे प्रशासनाकडून जारी करण्यात आलेला आहे। एकंदरीतच मुंबई सारख्या ज्या शहरामध्ये आहे संवेदनशील हा भाग मानला जातो। दहशतवाद्यांच्या टार्गेटवर नेहमी ही मुंबई असते आणि त्याचमुळे अनेकदा जे आहे मुंबईला दहशतवाद्यांकडून हे नेहमी जे आहे टार्गेट केलं जातं। कुठेतरी ही तणावात्मक परिस्थिती भारत आणि पाकमध्ये जी निर्माण झालेली आहे त्या संदर्भातच जे आहे पोलीस देखील अलर्ट मोडवर आले असल्याचं पाहायला मिळत आहे। सीएसएमटी स्थानकावर सध्या तरी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमान्यांची ये जा आपल्याला पाहायला मिळते आणि कोणतीही जी आहे तणावात्मक परिस्थिती नाहीये। मात्र कुठेतरी जो सागरी किनारा भाग आहे मुंबईचा, पर्यटन स्थळं आहेत, धार्मिक स्थळं आहेत, या ठिकाणी अलर्ट मोड जारी करण्यात आलेला आहे कारण की मुंबई हा अतिशय वर्दळीचा भाग मानला जातो। लाखोंच्या संख्येने जे आहे मुंबईमध्ये अनेक पर्यटक असतील यासह चाकरमानी असतील दररोज ये जा करत असतात आणि याच मुद्द्याला लक्षात घेऊन मुंबई पोलीस देखील अलर्ट मोडवर आलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संपूर्ण जे आहे यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश दिलेले आहेत। तर कुठेतरी जी परिस्थिती आहे मुंबईमधील सध्या तरी जी आहे नेहमीप्रमाणे दिसत असल्याचं जे आहे आढळून आलेलं आहे। आपण पाहिलं तर जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण 26 जण जे आहे मृत्युमुखी पडलेले होते आणि यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत जे आहे त्यांचे पाकिस्तानमधील जे 9 दहशतवादी तळ होते त्यांना नेस्तनाबूत केलं होतं। 100हून अधिक जे आहे दहशतवादी त्यांना कंठस्नान घालण्यामध्ये भारतीय लष्कराला यश मिळालेलं होतं। मात्र ही परिस्थिती तिथेच निवळली नाही तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आता जे आहे पुढील कामकाज जे आहे केलं जात आहे। एकंदरीतच पुढील आपण पाहिलं तर गुरुवारी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती जी आहे आपल्याला पाहायला मिळाली होती। अनेक व्हिडिओ त्याचे सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते। माध्यमांनी देखील या मोठ्या प्रमाणामध्ये याबद्दलची माहिती दिलेली होती। या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुंबई जो आहे एक दहशतवाद्यांकडून नेहमी टार्गेटवर असणारा विभाग आहे आणि हा मुद्दा लक्षात घेता कुठेतरी पोलिसांना देखील खबरदारीचा उपाय म्हणून जे आहे अलर्ट राहण्यास सांगितलेलं आहे। आपण पाहिलं तर अगदी काल परवामध्ये जे मुंबईमधील अनेक नागरिक असतील यासह संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे अनेक नागरिक असतील त्यांना मॉकड्रिलचे जे आहे सराव देण्यात आलेले होते। म्हणजे जर आपत्कालीन परिस्थिती ओढावली, युद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यावेळेस कशा प्रकारे नागरिकांनी स्वतःची सुरक्षा करावी, आपल्या आजूबाजूला असणारे लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील त्यांना कशा प्रकारे सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। आणि यानंतर आपण पाहिलं तर या संपूर्ण घडामोडींना जे आहे भारत पाक मधील जे तणावात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला अधिक वेग मिळालेला होता आणि या संपूर्ण जे आहे प्रकरणानंतर घडामोडींनंतर आता अखेर भारत पाक युद्ध सुरू असताना मुंबईमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे इथलं वातावरण आहे, संवेदनशील हा मुंबईचा भाग मानला जातो आणि त्यानुसारच आपण पाहिलं तर नेहमीप्रमाणे मुंबईकरांची या जे आहे परिसरामध्ये वर्दळ दिसते। सध्या मी पुन्हा एकदा उल्लेख करते की मी सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या इथे आहे आणि नेहमीप्रमाणे प्रवाशांची ये जा सुरू आहे। लोक जे आहे आपले कामकाज करतायत आणि त्यामुळे
ही युद्धजन्य परिस्थिती जरी बॉर्डरवर सुरू असतील, सीमा रेषांवर सुरू असली तरी आतमध्ये मुंबईकर जो आहे तो मुंबई पोलिसांमुळे, आपल्या महाराष्ट्रातील यंत्रणांमुळे जो आहे सुरक्षित दिसतोय. एकंदरीतच या संपूर्ण जे आहे परिस्थिती दरम्यान मुंबईकर सुरक्षित असल्याचं दिसून येते. मात्र आपत्कालीन परिस्थिती ओढावली त्यावेळेस नेमकं काय करावं याचा सरावही देण्यात आलेला आहे मॉकड्रिलच्या माध्यमातून. तर कुठेतरी रूट मार्च जो आहे मुंबई पोलिसांकडून जागोजागी काढला जातोय. मुंबईमधील धार्मिक स्थळं असतील, पर्यटन स्थळं असतील, मग गेटवे ऑफ इंडिया असेल, यासह नरिमन पॉइंट असेल, अनेक महत्वपूर्ण असे स्थळं आहेत. आणि आपण पाहिलं तर एकंदरीतच जी मंदिरं आहेत, मग महालक्ष्मी देवस्थान असेल, यासह सिद्धिविनायक मंदिर असेल, हे देखील वेळोवेळी जे आहे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असतात. महत्वपूर्ण अशी स्थळं मानली जातात. लोकांची वर्दळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते आणि या संपूर्ण जे आहे महत्वपूर्ण पर्यटन स्थळावर, आणि यामध्ये उल्लेख करायचा झाला तर सीएसएमटी रेल्वे स्थानक हे देखील एक महत्वपूर्ण असं रेल्वे स्थानक आहे. आणि इथे देखील अलर्ट जो आहे तो पोलिसांकडून जारी करण्यात आलेला आहे. नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ आणि येता सुरूच आहे. कुठेतरी मुंबईकर सुरक्षित आहे, मात्र जे आहे आपत्कालीन परिस्थिती केव्हाही ओढावू शकते. आणि एकंदरीत याच मुद्द्यावरून हे लक्षात घेता आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहे. आणि बॉर्डरवर तणावात्मक परिस्थिती असली तरी मुंबई सध्या सुरक्षित आहे आणि मुंबईकर जे आहे आपलं रोजचं कामकाज करताना पाहायला मिळत आहेत. मात्र पोलिसांच्या सुट्ट्या या रद्द करण्यात आलेल्या आहे. आणि कुठेतरी जे आहे आपत्कालीन परिस्थिती जर ओढावली तर त्याला खबरदारीचा उपाय म्हणून मॉकड्रिलचं प्रशिक्षणही मुंबईकरांना देण्यात आलेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या इथे आपण पाहिलं तर नेहमीप्रमाणे वर्दळ आणि लोकांची ये जा देखील सुरू असल्याचं दिसून येते. आता आगामी काळामध्ये कशा प्रकारे खबरदारी ही मुंबई पोलिसांकडून, सरकारकडून, यंत्रणांकडून घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.